डोंबिवलीतील अतुल मोने यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। काश्मीर फिरण्यासाठी गेले असताना मोने यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला। त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। अतुल मोने यांचं कुटुंब आपल्या सोबत आहे। काश्मीर हल्ल्यामध्ये त्यांचाही जीव गेला आहे। त्यांच्याशी आपण बोलूया। अतुल मोने यांची पत्नींची बहीण आपण आहात। मोने माझे जिजाजी आहेत आणि माझी मोठी बहीण आहे ती। या घटनेनंतर काय बोलणं झालं आपलं त्यांच्याशी? काल संध्याकाळपासून आम्ही कॉन्टॅक्ट करत होतो, काही कॉन्टॅक्ट होत नव्हता। रात्री आम्हाला कंट्रोल रूमवरनं कळलं की दुर्दैवी त्यांचंच नाव होतं आणि माझे जिजाजीच त्यामध्ये एक्सपायर झाले म्हणून। माझी सरकारला हीच विनंती आहे की जे कोणी ते दहशतवादी असतील त्यांना लवकरात लवकर पकडा आणि कठोरातली कठोर शिक्षा त्यांना द्या। एक निष्पाप असे अनेक निष्पाप संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्या दहशतवाद्यांमुळे। त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारची मोकळीक देऊ नका आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। माझे जिजाजी तर परत येऊ शकत नाही आहेत आता, पण निदान त्या दहशतवाद्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। जिजा, म्हणजे एक्झाम संपल्यानंतर मी काय प्लॅनिंग होती फिरण्यासाठी, काय सांगितलं असावं? बहिणीने सांगितलं 20 तारखेला ते काश्मीरला, त्यांना मुलीची 10वी झाली होती, मग 11वी नंतर आता जम्मूला फिरायला जाऊ, तिला बर्फामध्ये फिरायला जायचं होतं, त्याच्यामुळे तिच्या हट्टामुळे मग ते जम्मूला फिरायला गेले होते की फिरू आपण म्हणून। 20 तारखेला त्यांनी ते अहमदाबादवरून त्यांनी फ्लाईट केली होती आणि पहलगामच त्यांचं फर्स्ट स्टेशन होतं फिरण्यासाठी आणि तिथेच हे सगळं झालं। बोलणं झालं असेल, काय सांगितलं, कशा प्रकारे ही हल्ला घडली? ॲक्च्युली 6:30ला काल कॉल झाला, त्यावेळेस सेफ होतं असं सांगण्यात आलं आम्हाला त्यांच्या मुलीसोबत। आणि टी व्हीवरती बघितलं तर थोडंसं आम्हाला कन्फ्युजन होतं की अरे अतुल मोने नाव दिसतंय आम्हाला, आणि रात्री 8 साडेआठच्या दरम्यान थोडं आम्हाला कन्फ्युजन क्लिअर, फोटो सकट आलं, त्यामुळे थोडं कन्फ्युजन क्लिअर होतं। 10 वाजता तर आम्ही कंट्रोल रूमला पण कॉल केला, त्यांच्याकडून पण आम्हाला एक लिस्ट आली, ते आम्हाला कन्फ्युजन क्लिअर होतं की डेट झालेली म्हणून। आणि त्यांच्यासोबत जे गेले होते त्यांचे पण नाव त्या लिस्टमध्ये आल्यामुळे आम्हाला तिघांचे कन्फर्मेशन मिळालं की तिघं डेट झालेत म्हणून। ही घटना घडली, कशी माहिती मिळाली? आणि टी व्हीवर पाहिलं तेव्हा दिसलं, टी व्हीवर त्याचा फोटो दिसला मला। आधी काहीच कॉन्टॅक्टच होत नव्हता, फोन करत होते, फोनच लागत नव्हता त्यांचा। तुम्ही सांभाळायचं होते त्यांचं घर, म्हणजे हेड ऑफ द फॅमिली तुम्हीच होते? मी कल्याणला राहते, ती मुलगी आहे माझी मोठी, ती इथे राहते, मी कल्याणला राहते। जावई? हेच जावई म्हणजे आता अतुल मोने हे माझे मोठे जावई, हा धाकटा जावई। काय सरकारकडनं आपली मागणी असेल? त्यांनी सरकारने जास्तीत जास्त त्यांना शिक्षा कठोर करावी आणि यांच्याकडे काहीतरी बघावं, कारण आता कमावणारं तर कोणीच नाही आहे, त्यामुळे तिला नोकरीसाठी तरी काहीतरी करावं। कॅमेरामॅन योगेन गुप्ताचा सूरज उझा, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।